गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केले आहेत। योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीमधील सावली डान्स बार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारवाला ताब्यात घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। 22 बारवाला, 22 गिराईक, 4 ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले। मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे। मग त्या स्टेटमेंट वाचलं। त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम, ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत। राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय। दादा, मी तुम्हाला अतिशय चांगलं ओळखतो। आपण अतिशय कडक शिस्तीचे उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे। कुठल्याही वाईट गोष्टीला आपण कधी सहन केलेलं नाहीये। एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे, त्यांचं प्रिमायसिस ते आहे, कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत, कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत। या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय। नव्हतो त्यामुळे त्यांनी काय आरोप केले मला माहित नाही। मी नंतर त्यांच्याकडनं समजून घेईल आणि त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर त्याच्यावर विचार करीन। माननीय ग्रामविकास